बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची सध्या हेळसांड होते। यासाठी शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला याबाबतचं निवेदन देऊन इशारा देखील देण्यात आला होता। मात्र आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याने सोमवारपासून रुग्णालयाच्या समोर वंचित कडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। 200 बेडची मान्यता असलेल्या शेगाव येथील सईबाई उपजिल्हा रुग्णालयामध्ये 24 तास दिवसरात्र गर्भवती महिलांचं सिझेरियन रुग्णालयामध्ये होणं गरजेचं आहे। खारपान पट्ट्यातील आणि किडनीग्रस्त रुग्णांसाठी 24 तास डायलिसिस सेवा सुरू राहणं देखील आवश्यक आहे। याशिवाय शासनाच्या नियमात आणि अटीमध्ये बांधून सोनोग्राफी मशीन सर्व गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देणं आणि रेफर टू अकोला हा प्रकार बंद करून हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध आणि विविध सर्जरी करिता कायमस्वरूपी तसेच कॉल बेसिस आणि जनरल सर्जन उपलब्ध करून देऊन सर्जरी दवाखान्यामध्ये करून देण्यात यावी। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संतनगरी शेगावमध्ये रुग्णालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मोहम्मद सलमान यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय संविधान। आज 7/10/2024 रोजी स्थानिक साईबाई मोठे सामान्य उपजिल्हा रुग्णालयासमोर आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता येथे साखळी उपोषणाला बसलेला आहे। आमचे मुद्दे आहेत की शेगाव साईबाई मोठे सामान्य उपजिल्हा रुग्णालयामध्ये 24 तास सिजरिंग व्हावे आणि 24 तास डायलिसिस व्हावे। बरेचसे असे मुद्दे आमचे आहेत। आज 4/10/2024 रोजी आम्ही MS साहेबाला एक निवेदन दिला होता की 7 तारखेपर्यंत आमचे मागण्या पूर्ण न झाले तो आम्ही इथे उपोषणाला बसणार। 7 तारखेपर्यंत यांनी आमचे काही मागण्या पूर्ण न केले तर आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। याच्यानंतरही आमच्या मागण्या पूर्ण न झाले तर आम्ही या आंदोलनाला तीव्र करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय संविधान। अस्सलाम वालेकुम। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील। आज इथे सईबाई मोठे रुग्णालय शेगाव येथे आरोग्याच्या विविध मूलभूत समस्यांचा वानवा आहे। इथे हे जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय असूनसुद्धा इथे कोणत्याही प्रसूती रुग्णांना ज्या सुविधा आहेत त्या सकाळच्या वेळेस त्यांना प्रसूतीच्या सुविधा मिळतात, पण रात्रीच्या वेळेस त्यांना सिझेरियन असो किंवा प्रसूतीच्या सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे गरीब पेशंटला खामगावला किंवा अकोल्याला रेफर व्हावं लागते। ही मूलभूत समस्या। याशिवाय इथे हा खारपान पाण्याचा पट्टा आहे। या पट्ट्यात किडनीचे विविध आजार आहे आणि बरेच पेशंट डायलिसिसवर आहे। या रुग्णांना डायलिसिससाठी वेळेवर टेक्निशियन मिळत नाही आणि रात्रीसुद्धा टेक्निशियनच्या सुविधा उपलब्ध नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे हे किडनीचे जे पेशंट आहे यांना नेफ्रॉलॉजीची सुविधा पण इथे उपलब्ध नाही आहे। याशिवाय जनरल सर्जरीचे जे पोटाचे आजार किंवा अपेंडिक्स असेल किंवा पित्ताच्या थैलीचे आजार, मूळव्याधचे आजार किंवा आतडीचे आजार याही आजारासाठी इथे कोणत्याही प्रकारचे सर्जनची सुविधा उपलब्ध नाही। प्रसूतीच्या व पोटाच्या आजाराच्या पेशंटला सोनोग्राफीची जी तपासणी आहे खूप आवश्यक आहे। ही तपासणीची सुविधा इथे सोनोग्राफीची मशीन उपलब्ध आहे, पण इथे कोणी रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे त्यांना बाहेरून करावं लागते आणि गरीब पेशंटला ते सोनोग्राफीची सुविधा परवडत नाही। अशाच प्रकारे ब्लड बँक इथे आहे, पण ब्लड बँकमध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्ले नसल्यामुळे कोणत्या ब्लड ग्रुपचं किती बॅग आहेत याचं इथे माहिती वेळेवर मिळत नाही। अशा प्रकारे शासनाने हे उपजिल्हा रुग्णालयाची मोठी बिल्डिंग तर बांधली आहे, पण इथे प्रत्येक गोष्टीत म्हणजे डॉक्टर असतील, नर्स असतील, वार्डबॉय असतील किंवा सफाई कामगार असतील, या सगळ्यांचा वानवा आहे। नुसतं बिल्डिंग बांधून जमत नाही, तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची सुविधा उपलब्ध करावं लागते। तर शासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा आंदोलनाच्या दरम्यान हे देत आहे आम्ही की त्यांना इशारा देत आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टी इथे सुविधा उपलब्ध कराव्या, नाहीतर आम्ही आजचे आंदोलन चालू ठेवू आणि ते अधिकाधिक तीव्र करू। आणि वंचित बहुजन आघाडी ह्या जनतेच्या प्रश्नात सोबत आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो।